यांच्याकडून कृणाल पाटील या ठिकाणी एक आणि कृणाल पाटील बरोबर जातो तो आकाश. दोन्ही कमालीचे असे फलंदाज आणि कृणाल पाटील या टुर्नामेंट मध्ये स्वतःची छाप सोडलेली आहे आणि आलेला तो सेमीफायनलला एमडीच्या संघासमोर. आणि या ठिकाणी एमडी यांचं वैशिष्ट्य आवाज असू दे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोन्ही संघांसाठी. जोरदार टाळ्या. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. पुन्हा एकदा 40 फूट आले की शुभम शुभम दुरी या टुर्नामेंट मध्ये एक नावाजलेला गोलंदाज. कमालीची गोलंदाजी आणि ती पण ओपनिंग पॉवर प्ले मध्ये चांगलं षटक टाकणारा शुभम दुरी. राईट मोर मारा गेले कृणाल पाटील. तेवढाच एक घणाघाती फलंदाज त्याच्या समोर. एक रोमहर्षक सामना पाहायला मिळेल या ठिकाणी. पहिला चेंडू मारलेला फटका आणि हा षटकार. वा 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 जोरदार असा षटकार. षटकाराने सुरुवात केलेला आहे. श्री गणेशा केलेला आहे कृणाल पाटील आणि रुया नाट्यवाले संघासाठी. याला म्हणतात सेमीफायनलची सुरुवात. चांगला चेंडू, चांगला फटका आणि 4 रन. जयदीप मराठी मध्ये जाऊन उभे राहत आहेत. शुभम धुरी राईट टर्मवर मारा करेल. पुन्हा एकदा सरळ मारला पडला. चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाद झालेला असता आकाश शिंदे या ठिकाणी, परंतु काहीसा कळलेला नाहीये. अतिशय चपळाईने केलेलं क्षेत्ररक्षण. आता स्ट्राईकवर आला आकाश. जर्सी नंबर 7. आणि काहीसा न समजलेला चेंडू आकाशला. आकाश घरी जा आई बोलवते. आकाश मात्र घरी परततो. आणि कमिटी मेंबर रोहित यांना सांगण्यात येत आहे की रोहित यांनी आवाज करू नये. कमिटी मेंबर रोहित यांनी रोहितला सांगितलं. वरील फलंदाज मोडक पण आपलाच आहे आणि सगळी भावकीच आहे. पुन्हा एकदा शुभम धुरी मारा करेल मोडक याला. जयदीप मराठेला कान मंत्र देऊन गेला तर शुभम. कटवलेला चेंडू आणि चांगलं या ठिकाणी आवाज दिसतोय तो एमडी संघाचा, पण तेवढी शांत बॅटिंग करतोय मोडक. मारलेला फटका. एक धाव मिळते या ठिकाणी मोडक याला. पुन्हा एकदा शुभम दुरी राईट राऊंड मारा करेल कृणाल पाटील याला. शुभम दुरीला टिप्पणी आलेली आहे. दुसरा टाक. काहीसा न कळलेला चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 8. शुभम धुरी चांगली गोलंदाजी, परंतु एक चांगला नेत्रदीपक फटका मारलेला तो कृणाल पाटील यांनी. आणि आता बॉलिंग मार्कवर आलाय वाळ्या द मिस्ट्री स्पिनर वाळ्या. खास नावातील असं नाव अक्षय उर्फ वाळ्या. मोडक आक्रमक स्टान्स आणि वाळ्या. वाळ्या सरळ मारलेला फटका. मारलेला फटका. जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे वाळ्याला. वाळ्या याच्या गोलंदाजीला जोरदार असा फटका मारून प्रत्युत्तर दिलाय ते. आणि एज घेऊन गेलेला चेंडू, परंतु निर्धाव चेंडू.
एक पुण्यातलाही मारतो असं एक आलेलं आहे. थँक्यू सो मच ची. पुन्हा एकदा आणि धाव बाजाराची संधी. मंदार मांडवकर यांनी धावबाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पंचांनी अपील फेटाळलेला आहे. एक दोन धावा दिलेल्या आहेत, एक धावून आणि एक डी. माझे मनान भरली सकौरी आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी. माझे मनान भरली सकौरी. अंपायर्स आता ते 1 डी आणि एक धावून रन 2 रन. पुन्हा एकदा मोडक अतिशय आक्रमक अशा फलंदाजीच्या स्टान्स मध्ये मोडक एवढाच आक्रमक फटका पण तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करतो एमडी नाटंगांचा संघ. रोमहर्षक परिस्थितीत चाललेला हा सामना. धावसंख्या झाली 16. 2 चेंडू शिल्लक धावसंख्या पोहोचलेली 16 वर. सामना पुन्हा पुन्हा थांबवायचा नाहीये. चला चला चला. मैत्रीनंतर आणि हा झेल होऊ शकतो. घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मोड काही सर फॉल्स रनिंग बिटवीन द विकेट. माझे मनान भरली फॉल्स रनिंग बिटवीन द विकेट झालेलं आहे आणि धावबाद झालाय तो मोडक. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली आपल्या अक्षय उर्फ वाया यांच्या मार्फत. काहीस खूप मिश्रित असं हे षटक. मोठा फटका पण आलेला आहे. अर्णव मोठा फटका पण आलेला आहे आणि इथे गडी पण बाद झालेला आहे. अतिशय मिश्रित हे षटक आणि धावसंख्या झाली आहे 16. धावसंख्या 16. एमडीचा चिन्हात आला मंदार मांडवकर स्विंग मध्ये दिसताना. डीजे अर्णव लेफ्ट आर्म बॉलर मारा करेल कृणाल. सरळ मारला फटका परंतु निर्धाव षटक. पुन्हा एकदा अर्णव मारा करेल कृणाल पाटीलला बांधून ठेवलेला आहे या ठिकाणी एमडीच्या संघाने. हा सोड चेंडू अवांतर धाव मिळते. पंचांची हात समांतर धाव मिळते मी अवांतर. थँक्यू डीजे. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. अवांतर धाव या ठिकाणी. राईट साईडला मारला फटका. एक धाव मिळते आणि काहीशी मिसफिल्डिंग दिसला जायचा प्रयत्न पण नाही. कृणाल पाटील थांबवलेला आहे.
थँक्यू विजय. अर्णव मारला फटका, एक धाव मिळते आणि धाव बोलवायची संधी आणि मानव धावबाद झालेला आहे. भक्त मंडळीने पत्र पाठविलं गणेश गल्लीला अन पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला. यो डीजे थँक्यू डीजे. दोन चेंडू बाकी या षटकातले आणि या ठिकाणी अति घाई थोडीशी काही घाई केली नाही. आलेलं आहे कृणाल. सेमीफायनलच्या सामन्यात कृणाल पाटील यांचा जलवा काहीसा बघायला मिळालत नाहीये या ठिकाणी, कारण एमडी या संघाने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. अर्णव, शुभम धुरी खूप चांगली गोलंदाजी. वाळ्या आणि आज धावबाजी संधी होती या ठिकाणी, काहीच फॉल्स रनिंग बिटवीन द विकेट चालू आहे. आता लाव डीजे 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 डीजे. थँक्यू डीजे. धाव संख्या झाली ती 22, 2 गडी बाद 22. आणि आता बॉलिंग मार्कवर आला तो तन्मय, राईट मोर मारा करेल कुणाल याला. आणि काय समारला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे. एक धाव मिळालेली आहे कृणाल. वा 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 वा, सुंदर असं क्षेत्ररक्षण, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू डीजे. स्कोर झालेला आहे 23. आणि स्वैर असा मारा, स्वैर मारा, आराम तर धाव मिळते. स्वैर मारा तन्मयाच्याकडून. तन्मय याच्यावर काहीच प्रेशर आहे, कारण त्याचा गुरु समोर खेळतोय कृणाल पाटील, त्याचा माहीमचा गुरु. आणि आता कुणाल आलेला आहे तन्मय समोर. ऐसं धाव संख्या झाली आहे ती 24. कमाल चेंडू तन्मय याच्याकडून. आणि चांगली यष्टीरक्षण करतो तो मंदार मांडवकर. चिन्ह थाला पुन्हा एकदा. नो बॉल, नो बॉल. तन्मय तुझी टाक, तुझी टाक, तन्मय तुझी टाक. रोहन 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 कोतेकर, तुमच्या भावाला सांगा माझ्या कानाजवळ ओरडतायत. यांना अटक करण्यात यावी. शेवटचं षटक प्रगतीपथावर. रोहन आय लव्ह यू असं बोलले ते. पुन्हा एकदा. आणि कुणाल पाटील आपला जलवा दाखवतात. धाव अशा स्वैर मारा जातो तन्मय कृणाल पाटील समोर असताना. गुरु शिष्य मधला हा सामना. सरळ मारण्याचा प्रयत्न, धाव बाद होतोय तो कुणाल. गुरुला आउट केलाय. महाराजा जैसा
थँक्यू डीजे. आणि आता फलंदाज आलेत कमिटीचे आपल्या अजिंक्य मंचेकर. अजिंक्य मंचेकर. हो आणि गडी बाद होतो. आणि गडी बाद होतो. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे डीजे थँक्यू डीजे. धाव संख्या झालेली आहे 29. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान एमडी संघाला आणि मंदार डीजे. चांगली गोलंदाजी केली एमडी संघाने. 30 धावांवरती रोखले ते रुईया नाट्यवाले सारख्या घणाघाती फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना कुणाल पाटील याला पूर्ण 4 षटकांमध्ये बांधून ठेवलं होतं. एवढी चांगली गोलंदाजी केलेली आहे. चंद्रराज पहिले षटक घेऊन येतोय. जे आजचे आपले स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी तीन कॅप आपल्याला स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. सरसेनापती झाला इथे तवर वाचला तेव्हा तुझा नगर गरजला. तवर वाचला तेव्हा तुझा नगर गरजला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. स्ट्राईक वर पाहूया कोण उतरतोय आणि नॉन स्ट्राईकला कोण जातोय. संघाकडून रोही या संघाकडून पहिलं षटक घेऊन येणार आहे तो चंद्रराज. सेमीफायनलचा दुसरा सामना जिंकण्यासाठी 30 धावांचं उद्दिष्ट एमडी नाट्यांगण संघासमोर स्ट्राईक वर आहे तो ऋषिकेश. आणि मैदानावरती इकडे कमिटीचे 2 प्लेयर खेळताना दिसत आहेत. देवा आणि अजिंक्य मंचेकर. देवा आणि अजिंक्य मंचेकर एकाच संघामध्ये. अख्खी कमिटी एका संघामध्ये. मारा करतोय चंद्रराज. स्ट्राईकला आहे मात्र ऋषिकेश टिकम. टिकम आणि फ्लायटेड चेंडू मंदार रुईयाचा डॅरेन लेहमन. आणि ओ काहीशी बांगलादेशची टीम वाटते. रुईयाचा डॅरेन लेहमन मंदार चंद्रराज. प्लीज बाहेरून कोणी काही बोलू नका. चंद्रराज पंचक्रोशीत गाजलेला असा गोलंदाज टिचकी बॉलर या नावाने ओळखला जाणार आहे. ज्यांनी चेंडू टाकल्यावर टिचकी वाजते बॅट्समनची पण. ओ ऐसा न कळलेला चेंडू ऋषिकेश टिकमला. टिकम अतिशय माफक असं आव्हान आहे 30 धावांचं. त्यामुळे जास्त टेन्शन घेत नाहीयेत ऋषिकेश. लेफ्ट साइडला मला पडता 1 धाव मिळते आणि एका धावावर समाधानी व्हायला लागतं ते ऋषिकेश याला. अजिंक्य मंचेकर यांच्याकडे बॉल. कमिटीकडे बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आणि तेवढे सुंदर गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. आणि या ठिकाणी आता ढेकळे अलगत बॅट्समन. लकी रुमाल काढलेला आहे या ठिकाणी ढेकळे यांनी. सगळी गंमत रुमालात आहे. या ठिकाणी ढेकळे नाही खेळत तर रुमाल खेळतो ढेकळेचा. केन कुली की मेन कुली मधला रुमाल. लकी रुमाल. आणि अतिशय गोड असा हा फलंदाज. आणि पुन्हा एकदा मला हलके हाताने. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. आपण जे म्हणतो ना काही फलंदाज हे मक्खन खेळतात त्याप्रमाणे ढेकळे याचा गेम मक्खन. मक्खन गेम. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आला तो मात्र ऋषिकेश टिकम. धाव संख्या झाली आहे ती 2. मात्र 2 धावा. स्ट्राईक वर आहे तो ऋषिकेश.
सतत स्वतःच्या पायाला हात लावताना ऋषिकेश स्टान्स घेतोय. चंद्रज सरळ आणि हा षटकार. थँक्यू डीजे. हे गाणं होतं चंद्रराज यांच्यासाठी. आणि हा झेल होऊ शकतो. पाहूया काय होतंय. आणि झेल गडी बाद होतोय. गडी बाद होतोय. ऍड लावलेली आहे डीजेने चुकून. आणि तन्मय गेलेला आहे ऋषिकेश याची जागा घ्यायला. मध्ये काही होऊ शकतं. लाव संपव. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे या 30 धावा डिफेंडही येऊ शकतात किंवा दुसऱ्या षटकामध्ये चेस सुद्धा होऊ शकतात. धाव संख्या झालेली आहे 8. या गाण्यावरती अंपायरनी सुद्धा ताल धरला होता. थँक्यू अंपायर. बाहेरून आवाज कमी. ओ अतिरिक्त धाव येते. धाव संख्या वाढते. झाली ती 9. झेलबाद होऊ शकतो. कृणाल पाटील प्रयत्न केला होता झेल घेण्याचा आणि हा सेमी फायनल मध्ये हा झेल सोडलेला आहे. थँक्यू. यालाच तर क्रिकेटचा सामना असं म्हणतात. कधीही काही होऊ शकतं. मोडक नो टाकलेला आहे. आणि या ठिकाणी काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण. 30 धावांचं उद्दिष्ट असताना हे गचाळ क्षेत्ररक्षण करू नये. रुईया नाट्यवल संघाने कुठेतरी महागात पडू शकतो असं क्षेत्ररक्षण करतात रुईया नाट्यवलय. धाव संख्या झाली 11. सुंदरचा फटका तन्मयच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. मोडक काहीसं महागडं षटक. थँक्यू डीजे. धाव संख्या झाली आहे ती 23. रेड बॉल. मोडक मारा गरज तन्मय गेला. हा धावाची गरज. थँक्यू डीजे. एका धावेची गरज. आणि या ठिकाणी फायनल एमडी नाट्यांगण यांचा प्रवेश झाला आहे फायनल मध्ये. फायनल मध्ये आपल्या 2 संघ समोरासमोर दिसतील. ते म्हणजे एमडी नाट्यांगण वर्सेस तालुका. आम्ही निघालो. गणेश नगरी ढोले ताशाचा